आलेले आहेत आणि काल तुमचेच अधिकारी आले आणि म्हटले की आमच्याकडे तसं काहीच प्रूफ नाहीये की 1 कोटी रुपये आलेले आहेत. मग कसं आम्ही विश्वास ठेवायचा? म्हणजे कसं काय आम्ही म्हणायचं की तुम्ही जे सांगताय आता की येतील पैसे असं? कारण की आमदार साहेबांनी तर जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं ना 1 कोटी रुपये आलेले आहेत. आणि तुम जे अधिकारी आले होते काल त्यांच्याकडे काहीच त्याचा पुरावा नाही 1 कोटी आल्याचा. आणि त्यांनी असं नाही सांगितलं फक्त मंजूर झाले पैसे आलेले आहेत आणि आम्ही टेंडर काढायची प्रोसिजर सुरू करतोय असं ती पत्रकार परिषद युट्यूबला आता आहे, आता पण आहे. मग आम्ही लोकांनी गावकऱ्यांनी आता कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर पण, प्रशासनावर पण आणि आमच्या लोकप्रतिनिधींवर पण? हा आमच्याकडे प्रश्न आहे. नाही नाही, प्रस्ताव सादर केलाय. ते म्हणतायत की मंजूर झाले 1 कोटी रुपये. तोंडी सांगता 1 कोटी रुपये आले आहेत. नाही, 10 कोटी मंजूर केले, त्याच्या 1 कोटी आणि आता टेंडर निघेल त्याचं आणि प्रक्रिया पूर्ण होईल हा शब्द आहे. आता टेंडर कधी निघतं? तर मग आम्ही आता आम्ही म्हणून आता आमचा विश्वास नाही फार. तुम्ही आम्हाला कागद दाखवा की असं 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 ही प्रोसिजर आहे, आम्ही ह्या निधीतून हे करतोय आणि मग आम्ही मागे हटू. हा, ते पाहिलं. ते जे प्रस्तावित केले ते मंजूर होऊन आल्यास सांगितलं ना, ते त्याचं डॉक्युमेंट तुमच्याकडे नाहीये. 88 रस्ते वाटतं तुम्ही प्रस्तावित. हा, 88 रस्ते तर आमचा कधी होईल मंजूर? काय करायचं? आमचा नंबर किती आमच्या कधी होईल? तर एकंदरीत परिस्थिती आता तुम्ही पाहिले आमचा रस्ता. आपण समजा आताची परिस्थिती अशी 1 किलोमीटर पायी जाऊ शकत नाही. तुम्ही आम्ही कोणी मजुरांचा तर विषयच नाही. ते 1 किलोमीटर जाणं म्हणजे त्यांना गाडी लावणं आणि गाडी त्या रस्त्यानं जात नाही. आता तुम्ही प्रत्यक्ष घेतला, त्याच्यासाठी आम्हाला फक्त ट्रॅक्टरचाच वापर करावा लागतो. मजूर 10 मजूर नेणे म्हणजे 1200 रुपयाचं ट्रॅक्टर लावणं. ते काही असे सगळ्यांकडूनच एक मिनिट. आणि 1200 रुपयाचं ट्रॅक्टर लावल्यावर त्यासाठी कमीत कमी 15-20 मजूर पाहिजे. मजूर मिळाले तर ट्रॅक्टर मिळत नाही, ट्रॅक्टर मिळालं तर मजूर मिळत नाही. असा तो गंभीर प्रश्न आहे. आणि त्यातल्या त्यात 1 तास लेट पोहोचणं, अर्धा तास अगोदर निघणं, हा आर्थिक दंड आम्हाला यांची परत. हा, पावसाळ्याचा विषयच नाही. फक्त ट्रॅक्टरच हा पर्याय कसं तरी तिथपर्यंत नेणं. त्याच्यात ट्रॅक्टर नेल्यानंतर ड्रायव्हरला तिथून वापस घरी आणणं, परत आणखी नेण्यासाठी आणखी त्याला शेतात येणं, अशी परिस्थिती आहे. आणि सर, ते कौली रोड जो आहे आमच्या गावातला, तुम्हाला हे क्लिअर? आम्ही लहान शेतकरी मोठे जे कौली आमच्या गावात आता 17 नंबर हायवे कुठला आहे? मग 17 नंबर हायवे आमच्या गावात एक आहे जो तुमच्याच डिपार्टमेंटने त्याचं काम केलेलं आहे. कुठल्या रस्त्याचं काम केलंय तुम्ही? हा, बर. ग्रामीण मार्ग कुठला आहे? बर. आणि ग्रामीण मार्ग तुम्ही तुमच्या ह्याच्याने होतात की नाही? जिल्हा परिषदेचे ग्रामीण मार्ग. आता हा 203 नंबर तुम्ही आणलेला मार्ग आहे, GRच आहे. मग त्या रस्त्याला महसूल विभागाला 17 नंबर होतो. हे कुणा ठीक आहे, आलं नाही अधिकाऱ्यांच्या लक्षात, प्रशासनाच्या लक्षात आलं, हे पण मान्य करू. जो रस्ता तुम्ही सांगताय म्हणजे जे प्रशासन PWD सांगतं की 17 नंबरचं काम आम्ही केलंय कौली रोडाचं, त्या रस्त्याला जिल्हा परिषदेला 133 नंबर आहे. मग तुम्ही जेव्हा काहीतरी निधी आणला जातो, कुठल्या तरी रस्त्याचं काम केलं जातं, ते तुमच्या अखत्यारीत असलेलं काम आहे ना. 133 नंबरचा कौली रोड आहे आमचा. तर ते आम्हाला जरा चेक करून सांगा. जर तो 133 असेल तर मग त्यांनी PWD ने की यांनी काम कसं काय केलं, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्यावर काम कसं काय केलं? आणि आम्ही तर हे म्हणतोय की हे झालेले घोळ आता आम्ही तर सांगत पण नाही परत. आमचं एकच म्हणणं आहे, तेवढं काढून देते. आम्ही त्यांच्याशी बोललो. आणि दुसरं की रस्त्याचं तुम्ही जे काही सांगताय त्याच्यावर तुम्ही लेखी व्यवस्थित आम्हाला दिल्याशिवाय आम्ही विश्वास नाही ठेवू शकत. आम्ही ठेवला पण असता सर, पण 5 दिवसापूर्वी आमची फसवणूक झालेली आहे. आम्हाला असं वाटत होतं की आपल्या आमदार साहेबांनी सांगितलंय म्हणजे 1 कोटी रुपये आलेले आहेत आणि आपण वरच्या पैशासाठी मागणी करतोय. कारण की 1 कोटी ते म्हणतात 1.5 किलोमीटर रस्ता होईल, तर 5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी अजून आपल्याला निधीसाठी मागणी करायची. म्हणून आम्ही आंदोलन तीव्र करत होतो. आणि काल आम्हाला अधिकाऱ्यांकडून समजलं की ते 1 कोटी पण आलेले नाहीयेत. तर आम्ही कसं काय विश्वास ठेवायचा सर आता? तर तुम्ही जर आम्हाला पटेल असं सांगा, आणि जर तुमच्याकडनं नसेल शक्य तसं पण सांगा. आमचं काही तुमच्याशी वैर नाहीये की ठीक आहे, नसेल होत तर तसं पण सांगा.